युनिक क्लिंगर कंपनी आणि अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेमध्ये 3 वर्षांचा कामगार करारनामा संपन्न. नवीन कामगारांना सुमारे 12,500 तर जुन्या कामगारांना सरासरी 16,000 रुपयांची पगारवाढ. देशाच्या जडणघडणीमध्ये कामगारांचा मोठा वाटा, अर्चना गुंद्रे यांचं प्रतिपादन. अहिल्यानगर MIDC येथील युनिक क्लिंगर कंपनी आणि अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटना यांच्यामध्ये कामगारांचा पुढील 3 वर्षांसाठीचा करारनामा खेळीमेळीच्या आणि सकारात्मक वातावरणामध्ये संपन्न झाला. कंपनी प्रशासन आणि कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर कामगार हिताचा आणि करारनामा यशस्वीपणे पार पडला. या करारनाम्यानुसार नवीन कामगारांना सुमारे 12,500 रुपयांची पगारवाढ तर जुन्या कामगारांना सरासरी 16,000 रुपयांची पगारवाढ मिळणार आहे. कंपनी प्रशासन आणि कामगार संघटनेमध्ये करारनाम्याची देवाणघेवाण करण्यात आली. कामगारांच्या हिताचा निर्णय झाल्याने कंपनीतील कामगारांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं. यावेळी युनिक क्लिंगर कंपनीच्या CEO अर्चना गुंद्रे, अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे, HR हेड योगिता शेट्टी, जनरल मॅनेजर दिनेश देव, जीवन चाबुकस्वार, प्लांट मॅनेजर प्रदीप रक्ताटे, युनियनचे सदस्य दादासाहेब सुद्रिक, आदिनाथ शेवाळे आदींसह कंपनीतील कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी युनिक क्लिंगर कंपनीच्या CEO अर्चना गुंद्रे म्हणाल्या की कामगार हा देशाच्या जडणघडणीतील महत्त्वाचा घटक असून कंपनीच्या प्रगतीमध्ये त्यांचा मोठा वाटा आहे. कंपनी प्रशासन नेहमीच कामगारांच्या हिताचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करते. त्याबरोबरच कामगार उत्पादन आणि गुणवत्तेकडे लक्ष देत असल्यामुळं कंपनीची प्रगती होत असते. युनिक क्लिंगर कंपनी आणि अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर कामगारांच्या हिताचा करारनामा करण्यात आला. कामगार आणि कंपनी प्रशासन एकत्र असून कामगारांच्या सुखदुःखामध्ये कंपनी सहभागी आहे. आपण सर्वजण एकाच कुटुंबातील सदस्य असल्याची भावना ठेवून कंपनीला पुढे घेऊन जाण्यासाठी एकत्रितपणे काम करणं आवश्यक आहे. मी देखील सर्वसाधारण कुटुंबातून आले असून कामगारांचे प्रश्न मला माहिती आहे. कंपनीच्या माध्यमातून कामगारांची सुरक्षा प्राधान्याने पाहिली जात असून त्यांच्या माध्यमातून गुणवत्ता आणि उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातील, असंही अर्चना गुंद्रे यांनी सांगितलं. अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे म्हणाले की युनिक क्लिंगर कंपनीमधील कामगारांचा झालेला करारनामा हा अहिल्यानगर शहरातील सर्वात चांगल्या करारनाम्यापैकी एक आहे. कंपनीमध्ये कामगार आणि व्यवस्थापन यांच्या जिव्हाळ्याचे संबंध असल्यामुळं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये कंपनीचे कामकाज सुरू आहे. कामगारांचे प्रश्न कंपनी प्रशासनाकडून समजून घेतले जातात आणि टीमवर्कच्या माध्यमातून काम केलं जातं. कंपनीमध्ये सेफ्टी आणि क्वालिटी ही कामगारांची जबाबदारी असून प्रत्येक कामगारानं त्याकडे गांभीर्यानं पाहणं गरजेचं आहे. अहिल्यानगर जिल्हा कामगार संघटना ही कंपनी प्रशासन आणि कामगार यांच्यामधील दुवा म्हणून काम करत असून कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करते. स्वर्गवासी अरुणकाका जगताप यांनी नेहमीच सर्वसामान्य माणसांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या कुटुंबाच्या हितासाठी काम केलं. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कामगारांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असं संतोष लांडे यांनी सांगितलं. युनिक क्लिंगर कंपनीमध्ये यशस्वी करारनामा संपन्न झाल्यानंतर कामगारांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी कामगारांना करारनाम्याची प्रत देण्यात आली. पगारवाढीचा निर्णय झाल्यामुळे कामगारांनी समाधान व्यक्त केलं. तसंच कामगारांनी स्वर्गीय आमदार अरुणकाका जगताप यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचं स्मरणही केलं. आज आपल्या करारनाम्यांचा आपण ड्राफ्ट एक्सचेंज केला. यासाठी उपस्थित असलेले आमचे मला कायमच ज्यांचं आम्हाला सहकार्य मार्गदर्शन लाभतं, मुल्ला सर, अर्चना मॅडम, योगिता मॅडम, देव सर, प्राचार्य सर, जीवन सर, उपस्थित आपले सगळे कामगार बांधव. आज गेल्या बऱ्याच ज्या दिवशी सुद्रिक साहेब रिटायर झाले त्या दिवशी आपण ते फायनल केलं आणि त्याच्यानंतर आज जो दिवस उजळतोय की आपण एकमेकांना तो ड्राफ्ट सबूत केला. घटनाक्रमामध्ये मॅडम आपण आता मी तुम्हाला सांगितलं की बरंच वादविवाद, एकमेकांवर ॲलिगेशन आणि भरपूर चालू झालं. पण याच्यात कुठंही आम्ही आमच्या कामावर म्हणा किंवा आमच्या कामगारांच्या वागणुकीवर कधीही त्याचा असर जाणून नाही दिला. तर यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मुल्ला सर, की जे दोन्ही पक्षाचा दुवा जो असतो की तुटलंही नाही पाहिजे आणि ताणणं तर आमचं कामाचं आहे. आम्ही ताणलं नाही तुम्ही आमच्याजवळ येणार नाही. तुटून न देणं हे त्यांनी एकदम प्रभावीपणे आमच्याशी डील केली. डील करत असताना गैरसमज झाले पण ते टेबलवर मर्यादित राहिले. जशी आमची प्रॅक्टिस पाहिली तर ह्या कंपनीच्या इतिहासात सगळं पाहिलेलं आहे. सस्पेन्शन पासून पोलीस स्टेशन असेल, गुंडा असतील, सगळं पाहिलेलं आहे. पण आपण चालू झाल्यानंतर तो एक आमच्या याचा भाग राहिला, बाहेर समाजात वागण्याचा.
जिथं ज्याची गरज असतील ते वापरावं लागतं, त्याला आमच्या पर्याय नसतो. ज्या भाषेत जो समजतो त्याला त्या भाषेत सांगणं हे आपलं काम असतं. पण आपल्या इथं जसं आम्ही मिटिंग चालू केल्या त्यानंतर एकदम आपण म्हणतो प्रभावीपणे मॅनेजमेंटची बाजू मांडणं म्हणा किंवा आमची बाजू तेवढ्या खालपर्यंतमध्ये समजून घेणं असेल, तर यासाठी आम्हाला मुला सरांनी आज ज्या सगळ्या गोष्टीतून आपण गेलो, 2 ॲग्रीमेंट मॅडम बरोबर केले, तर यांनी आम्हाला खरोखर खूप समजून घेतलं. कारण जर तुम्ही संघटनेला समजून घेतलं नाही तर आपला डिस्प्यूट होतो. प्रत्येक संघटनेला आणि मॅनेजमेंटला असं वाटतं की हे आमच्याकडनं काहीतरी वाद करण्यासाठी किंवा यांची मानसिकता अशी की हे वाद करतात आणि काहीतरी मिळवतात. पण ते गेल्या 2 ॲग्रीमेंटमध्ये आपल्याला कुठेही तसं पाहिलं आम्हाला मिळालं नाही आणि जाणवलंही नाही. का तर आमची जी तळमळ आहे ती तुम्ही समजून घेतली आणि त्या बदल्यात आम्हाला काय पाहिजे, आम्ही कामगार येतात, तुम्ही आम्हाला किती द्या आम्हाला ते कमी असणार आहे. पण मी खात्रीशीर सांगतो की आपण अहिल्यानगर शहरातलं सगळ्यातलं बेस्ट ॲग्रीमेंट केलं. हे मी आज आपल्याला मी बाहेर काम करतो, बाहेर माझ्या संघटना येतं, मी बाहेरच्या संघटनेचं इंटरनल संघटनेचं पण काम पाहतो. तर या व्यतिरिक्त असं कुठं ॲग्रीमेंट चांगलं झालेलं नाही आहे. तर जे आम्हाला तुम्ही देताय त्याच्यात निश्चित कशी वाढ होईल हा आमचा प्रयत्न असतो. आणि गेल्या 2 वर्षामध्ये अशी परिस्थिती झाली होती की कंपनी आपली चालेल की अजून काही होईल याच्यात. तर ह्या याच्यातून आपण बाहेर येऊन चांगलं ॲग्रीमेंट दिलं. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला तुम्ही साथ दिली, याबद्दल मॅनेजमेंटचं मी विशेष करून आभार मानतो. काम करताना जे काही उणिवा राहिल्या असतील तर आपल्या बरोबरीने तर त्या आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. आमचं काम फक्त आपल्याला काम देणं, प्रोडक्शन देणं, ते आणणं आणि आमच्याकडनं करून घेणं हे तुमची जबाबदारी आहे. आम्ही फक्त काम करू शकतो, 8 घंटे आम्ही टेबलवर आमच्या याच्यावर काम करू शकतो, पण ते काम करून घेणं किंवा आणणं याच्यात आमचा म्हणजे हे नसतं. कारण प्रत्येक वेळेस हे स्ट्रॅटेजी असती, लॉस आहे, प्रोडक्शन नाही, आता ती सवय आहे आम्हाला. पण आमचं काम काय आहे की आम्ही काम करू शकतो. फक्त तुमचं काम आहे, तुम्ही काम आणून द्या, बरोबर, आपण काम करू शकतो. आम्ही तर काम आणायला जाऊ शकत नाही. तर मॅनेजमेंटचं ते काम आहे. तर आम्ही आमच्या सर्वतोपरी प्रयत्न करू. कामात क्वालिटी आणि क्वांटिटी हे आमची जबाबदारी राहणार. आणि त्याचबरोबर काकांनी जसं माझ्याकडं हे काम सोपवलं, तर एक घोषवाक्य आमचं, कामगारही जागला पाहिजे, कंपनी वाढली पाहिजे. कामगार जर टिकल तरच कंपनी वाढेल. नाहीतर आम्ही जर फक्त कामगाराचा विचार केला आणि कंपनीचा केलाच नाही, तुम्ही आम्हाला 1 ॲग्रीमेंट देताल, 2 देताल, 3ऱ्या याला आपल्याला बंद करावं लागेल. यासाठी आम्ही कंपनीचं हित जपतो, कंपनीचं हित पाहतो आणि त्याबरोबरीने काम करतो. भविष्याच्या काळात आम्हाला एकच अपेक्षा राहील, आपली कंपनी नगर MIDC मधली सगळ्यात मोठी कंपनी झाली पाहिजे आणि सगळ्यात चांगली झाली पाहिजे. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.